घेतलाच नाही तर प्रत्येक मोर्चामध्ये बंजारा समाज हा तांड्यावरच्या वेदनांचे नेतृत्व करत आहे, कुठल्या एका व्यक्तीचं नेतृत्व करत नाही। आणि त्या वेदनांची दखल इथल्या व्यवस्थेला, इथल्या सरकारला, राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो, त्याला याची दखल घ्यावीच लागेल। दखल जर नाही घेतली तर आज आम्ही परभणी जाम केली, उद्या मुंबई, नंतर दिल्ली। बबन पवार सर, तुम्ही आदेश द्या। असे बी ओबीसीच्या याच्या आंदोलनामध्ये माझ्यावर गुन्हे दाखल होते, काल परवाच वापस झालेत। तुम्ही फक्त आदेश द्या, आणखी या समाजासाठी 10 गुन्हे दाखल करून घ्यायला मी तयार आहे। आणि जाता जाता तुम्हाला दोनच एवढंच सांगून जाते की द्वंद कहां तक पाला जाए, युद्ध कहां तक टाला जाए, द्वंद कहां तक पाला जाए, युद्ध कहां तक टाला जाए, तू भी तो है राणा का वंशज, अरे फेंक जहां तक भाला जाए, फेंक जहां तक भाला जाए। और दोनों तरफ आगे सुनो, और दोनों तरफ बंजारा शिक्का वही उछाला जाए, दोनों तरफ बंजारा शिक्का वही उछाला जाए। मी फार इतिहासाच्या खोलवर जात नाही, कारण मान्यवर फार अभ्यासू आहेत माझ्यापेक्षा बोलणारे। मी ऍडव्होकेट आहे, पण मी आता इथं ऍडव्होकेट नाहीये, इथं मी ऊसतोड कामगार म्हणून आलेली आहे। मी रामापूर तांड्याचा एक सामान्य नागरिक म्हणून आलेली आहे। हा समाज आज मी इथं आहे, उद्या आमचे गटोडे बांधलेले आहेत ऊस तोडण्यासाठी। आम्ही 4 दिवस आज इथं परभणीला दिसणार आहेत, उद्या आम्ही कारखान्याला दिसणार आहेत। या सरकार मायबापने आमची नोंद घ्यावी, नाही तर गोडीने बोलता येते आणि आम्हाला सगळ्याच पद्धतीने बोलता येते। जय शेवलाल, जय मर्या मायाडी। धन्यवाद।